नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग, मनोरंजक आणि खास असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये बऱ्याच काही घटना घडणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची आणि मुख्य घटना म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये ही घडणार आहे की ती म्हणजे तेजसला दिसणार आहेत मानसीचे वडील म्हणजेच संपतराव. हो मित्रांनो, म्हणजेच मेलेले संपतराव आपल्या लेकीचा सुखी संसार पाहण्यासाठी आणि करण्यासाठी आता खाली आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता संपतराव कशा पद्धतीने तेजसला मदत करणार आणि तेजस कशा पद्धतीने संपतरावांच्या गायडन्सखाली मानसीला प्रभू कुटुंबांच्या घरी परत घेऊन येणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तसंच तुम्हाला तेजस आणि मानसीची जोडी कशी वाटते तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मग मित्रांनो, आता वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या एपिसोडला. म्हणजेच स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या आजच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग भागाला. पण त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब तर करताना बेल आयकॉन आठवणीने प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आता मानसीला खरं कळलेलं आहे, त्यामुळे आता मानसी ही प्रभू कुटुंबांच्या घरी गेलेली नाही आहे. बराच वेळ फिरून फिरून ती आता स्वतःच्या आईच्या घरी आलेली आहे. आता आईच्या घरीसुद्धा तिला राहायचं नाही आहे आणि प्रभूंच्या घरीसुद्धा. मग आता मानसी ही कुठे जाणार हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडलेला आहे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगाच. पण त्याआधी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर मानसी प्रभू कुटुंबांच्या घरी परत जाणार का, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण असं पाहतो की निधी ही मानसीच्या सगळ्या मैत्रिणींना वगैरे कॉल करून विचारत असते की ताई तुमच्याकडे आली आहे का, ताई तुमच्याकडे आली आहे का. पण मानसी ही कुठल्याच मैत्रिणीच्या घरीसुद्धा गेलेली नसते. त्यामुळे आता इकडे आईला आणि निधीला मानसीची काळजी वाटायला लागते. आता निधी ही आईला सांगत असते की आई, अगं ताई तिच्या कुठल्याच मैत्रिणीच्या घरी किंवा कोणाच्याच घरी नाही आहे गं. आता तर मी तिच्या शेवटच्या मैत्रिणीला सुद्धा कॉल केला. त्यावर आई म्हणते, आता बाई मला काही सुचत नाही आहे, मी जाते तिला बघायला, शोधायलाच जाते, मामालाही फोन करते, मामा माझी मदत करेल. त्याबरोबर निधी म्हणत असते, आई नको, तू नको जाऊस, आता तेजस गेलेत ना ऑलरेडी तिला शोधायला. इतक्यात आई म्हणते की नाही, माझा जीवाला चैन नाही पडणार, मी जाते. आणि आता आई तिकडनं जात असताना दरवाजासमोर बघते तर काय, मानसी उभी असते. मानसी ही लगेचच आईला म्हणत असते की आता तुला तर कळलं असेलच ना की मी प्रभूंच्या घरी गृहप्रवेश केला नाही आहे ते. तर दुसरीकडे आता आई म्हणत असते की कुठे गेली होतीस तू, तुला शोधायला आता मी निघत होते, जीव भांड्यात पडला तुला पुढ्यात बघून. त्यावर मानसी म्हणत असते, मला शोधायला? कुठे जाणार होतीस मला शोधायला, सांग ना. त्यानंतर आता लगेचच आई ही मानसीला म्हणत असते, तू पहिली घरात ये घरात ये, शांत हो. त्याबरोबर लगेचच आता मानसी ही घरात आलेली असते. मग आई ही मानसीला बसायला सांगते. आता आईच्या सांगण्यावरून मानसी बसते सुद्धा. मग पटकन आई मानसीला शांत करायला लागते आणि निधीला सांगते, निधीचा ताईसाठी पहिल्यांदा पाणी घेऊन ये. त्याबरोबर लगेच निधी म्हणते, हो हो आणते ना. आणि लगेच निधी आता किचनमध्ये मानसीकरता पाणी घ्यायला आलेली असते. आणि मग पटकन ती पहिला फोन तेजसला लावते आणि तेजसला ती सांगत असते की तेजस, मानसी ताई घरी आलेली आहे. त्यावर लगेचच आता तेजस म्हणायला लागतो, घरी आल्यात का त्या, बरं ठीक आहे, मी सुद्धा येतो त्यांच्याशी बोलायला. त्याबरोबर लगेच आता निधी ही तेजसला म्हणत असते, नाही नाही, नको नको तेजस, तू आत्ता अजिबात येऊ नकोस. कारण काय आहे, आत्ता ताई तुझ्याशी काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे. त्याबरोबर तेजस म्हणतो, बरं ठीक आहे, मग मी एक काम करतो, मी उद्या सकाळी येतो त्यांना भेटायला हां. त्यावर लगेच पुढे तेजस सांगतो की त्यांची काळजी घे निधी. निधी म्हणते, हो मी काळजी घेईन. आणि मग पटकन फोन कट करते. त्यानंतर आता इकडे मानसी ही कोणालाच काही बोलत नसते, ती गप्प बसलेली असते. मग आता निधीला आई पटकन ओरडते, निधी अगं ये ना पटकन पाणी घेऊन. मग निधी पाणी घेऊन येते आणि मानसीला म्हणायला लागते, ताई घे ना पाणी पी. तर मानसी आता निधीच्या हातातून पाणी घेत नसते. मग लगेचच आता आई त्या पाण्याचा ग्लास घेते आणि निधीला मानसीला द्यायला लागते.
त्यानंतर ती म्हणत असते, मानसी अगं का अशी वागतेस? हे बघ, तेजसला तू तुझ्या वडिलांचा मृत्यूदार म्हणून ठरवून टाकू नको, त्याला प्रत्येक गोष्टीचा दोष देऊ नकोस. त्यावर मानसी म्हणते, त्यांना देऊ नको दोष, मग कोणाला देऊ आई, सांग ना, बोल. त्याबरोबर मात्र आता आई काही बोलत नसते, तर मानसी ही ग्लासला हात मारून पाण्याचा ग्लास खाली पाडते. तर दुसरीकडे आता तेजस हा घरी आलेला असतो. तेजसला घरात आलेलं पाहून लगेचच गीता वहिनी आणि सूरजदादा पटकन पुढे येतात आणि आत्ता ते दोघंही विचारायला लागतात की कुठं आहेत मानसी, सांग ना. लगेचच गीता वहिनी पुढे जाऊन बघते, पण तिला मानसी दरवाजात कुठेच दिसत नाही. मग गीता वहिनी परत सूरजदादाकडे येते आणि विचारायला लागते, कुठे आहे मानसी, सांगा ना भाऊजी, कुठे आहे? त्यावर मात्र आता लगेचच तेजस वहिनीला सांगून टाकतो की त्या त्यांच्या माहेरी गेल्या. त्याबरोबर हे ऐकून गीताला खूप मोठा धक्काच बसतो. तर गीता ही तेजसला म्हणत असते, माहेरी गेली म्हणजे? मानसी पुन्हा इकडे कधीच नाही येणार आहे भाऊजी. त्याबरोबर लगेचच आता तेजस म्हणत असतो, वहिनी. त्यावर लगेच गीता म्हणत असते, नाही भाऊजी, असं करून चालणार नाही. काहीही झालं तरी मानसीला पुन्हा या घरामध्ये परत घेऊन या. हो, काहीही झालं तरी मानसी या घरात परत आलीच पाहिजे. तिची गीता होता कामा नये भाऊजी. दुसरी गीता नको आपल्याला. आणि मग गीता तिकडनं निघून जाते. त्याबरोबर लगेच आता तेजस हा तिकडनं जात असतो. सूरजदादा हा त्याला धीर देतो आणि घरामध्ये घेऊन जातो. तर आता घरात सगळेजण मानसीचीच वाट बघत बसलेले असतात. तेजस जसाच घरात येतो तशीच लगेचच आई त्याला विचारते की कुठं आहे मानसी तेजस? त्यावर मात्र आता तेजस काही बोलत नसतो. मग तात्या तेजसच्या पुढे येतात आणि तेजसला विचारतात, मनुताई कुठे आहे तेजस? तेजस काही उत्तर देत नाही. तात्या जाऊन दरवाजात बघतात तर त्यांनासुद्धा मानसी दिसत नाही. मग आता आई ही तेजसला म्हणायला लागते, तेजस तू बोललास का मानसी बरोबर? तिची माफी मागितलीस का? नाहीतर एक काम कर, तू मला तिच्याकडे घेऊन जा, मी बोलते तिच्याबरोबर, मी समजावून सांगेन तिला. त्यावर तेजस हा आईला सांगतो की नाही, मी तिच्याबरोबर काहीच बोललो नाही आई, आमचं बोलणं नाही झालं. त्याबरोबर लगेच तात्या हे म्हणायला लागतात की खरं तर चूक याची नाही तर चूक आपलीच आहे आणि ते आपलं तोंड झोडून घ्यायला लागतात. स्वतःच्याच हाताने तात्या आता स्वतःला मारत असतात. मग सूरज आणि दिनेशदादा दोघं मिळून तात्यांना थांबवायला लागतात. तर आता दिनेशदादा म्हणत असतो, तात्या हो, याच्या चुकीची शिक्षा तुम्ही स्वतःला का करून घेताय? तर तात्या म्हणत असतात, कोणीही अडवायचं नाही आहे मला, कोणीच नाही अडवायचं. चूक माझी आहे, चूक आपली आहे. आपलं चुकलं की आपल्याला हा कसा आहे नालायक हे माहिती असूनसुद्धा आपण त्या मुलीच्या आणि याच्या लग्नाला परवानगी दिली. अरे ते संपतराव पहिल्यांदा आपल्या घरी आले होते त्यावेळेस तुझ्याबद्दल मला त्यांच्या डोळ्यामध्ये विश्वास दिसला होता. अरे काय सांगत होते ते? स्वतःला त्यांनी त्या कर्णाच्या जागी ठेवलं आणि तुला श्रीकृष्णांच्या जागी ठेवलं. अरे तुला देवाचं स्थान दिलं रे त्याने, देव माणूस आहेस तू त्यांच्यासाठी असं म्हणाले होते ते. आणि तू काय केलंस? तू त्यांचाच विश्वासघात केलास. कसा वागलास असा तू तेजस? असा तात्या म्हणत असतात. तर पुढे ते सांगत असतात की मला भीती होतीच माझ्या मनामध्ये भीती की तुझ्यामुळे त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये आणि तेच झालं. आता मात्र तेजस हा लगेचच तात्यांचे दोन्ही हात पकडतो आणि तात्यांना म्हणायला लागतो की माझी चूक झाली तात्या, पण मग त्याची शिक्षा तुम्ही मला द्या, तुम्ही स्वतःला शिक्षा करून घेऊ नका. त्यावर तात्या हे तेजसचे हात लांब करतात स्वतःपासून आणि म्हणायला लागतात की बास, मुलगा म्हणून घेण्याचे सगळे हक्क गमावले आहेस तू. आजच्या नंतर माझं नावही स्वतःच्या नावापुढे लावू नको आणि जोपर्यंत मनुताई ह्या घरामध्ये परत येत नाही ना तोपर्यंत तू माफी वगैरे मागूच नकोस, कारण माफीचा प्रश्न उद्भवतच नाही. एवढं बोलून आता तात्यासाहेब गप्प राहतात. तर लगेच आई तात्यांना म्हणत असताय की काय बोलताय तुम्ही? अहो मुलगा आहे तो काही झालं तरी आपला. त्यावर तात्या म्हणत असतात, तेच ना सुगंधा, हेच तर दुर्दैव आहे आपलं की हा आपला मुलगा आहे. अगं आपल्याला माहीत होतं की हा किती नालायक आहे, हा किती वाईट आहे, पण तरीसुद्धा आपण ह्या मुलीच्या आणि याच्या लग्नाला होकार दिला. मला तरी ही भीती वाटतच होती की याच्यामुळे त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, तिच्या आयुष्याची राखरांगोळी होऊ नये, वाटोळं होऊ नये. पण शेवटी जे नको व्हायला हवं होतं तेच झालं. आपल्या ह्या नालायक मुलामुळे त्या बिचाऱ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं झालं, वाटोळं. जोपर्यंत मनुताई ह्या घरात येत नाही ना तोपर्यंत तू मला बापसुद्धा म्हणू नकोस, नाव लावू नकोस माझं, असं सगळं आता तात्या हे तेजसला सांगतात आणि रागारागात तिकडनं निघून जातात. आता मात्र घरात सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. तेजस मात्र काहीच उत्तर तात्यांना देत नाही, तो गप्पच राहतो. तात्या बोलतात आणि निघून जातात. तर आता घरात सगळ्यांना वाईट वाटत असतं, पण गायत्रीला मात्र सगळ्या घडलेल्या प्रसंगामुळे प्रचंड आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे आता मानसीला
तिची आई समजावून सांगत असते की बाळा, अगं तेजसने फक्त दागिने गहाण ठेवण्याचा पर्याय सुचवला, पण त्याला होकार तर मीच दिला ना. त्याबरोबर आता मानसीला ती सांगते की तेजसला तू तुझ्या वडिलांच्या मृत्यूला गृहीत धरू नकोस. त्यावर लगेच मानसी म्हणते, मग मी कोणाला गृहीत धरू आई? सांग ना तू, बोल. त्याबरोबर लगेचच तिची आई तिला म्हणत असते की तेजसची या सगळ्यात काहीच चूक नाही. आजपर्यंत त्याने कोणतीही गोष्ट आपल्या वाईटावर केलेली नाही किंवा आपल्याला न विचारताही केलेली नाही. अगं तुझं लग्न ज्या ऑर्डरमधून होणार होतं ती ऑर्डरच तुझ्या बाबांची कॅन्सल झाली होती. त्यात रणजितच्या आईची आणि त्याची खूप सर्व मागणी होती. मग काय करणार होतो आम्ही, सांग ना. तर दुसरीकडे निधीसुद्धा सांगत असते की ताई, तेजसने आजपर्यंत आपल्यासाठी खूप काही केलं आहे गं. आपल्याला इथे राहायला त्याने जागा मिळवून दिली, त्यानंतर माझ्या कॉलेजचं ॲडमिशन, त्यानंतर तुला बिझनेसमध्ये त्यानेच तर मदत केली, तुला बिझनेससुद्धा त्यानेच सुरू करून दिला ना. त्यावर मानसी निधीला म्हणते निधी. मग निधी गप्प राहते. तर लगेचच पुढे मानसी म्हणत असते की आई, अगं पण हे सगळं आधीच तू मला का खरं नाही सांगितलंस? मला वाटत होतं एवढ्या दिवसांपासून की माझ्या वडिलांचा जीव रणजितमुळे आणि त्याच्या आईमुळे गेला. ते दोघं जबाबदार आहेत माझ्या वडिलांच्या मृत्यूला, पण नाही, माझ्या वडिलांच्या मृत्यूला तेजस जबाबदार आहेत. आणि त्यांच्याच नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे. लग्न झालं आहे आम्हा दोघांचं. आता आई, का वागलीस असं माझ्याशी? आता असं मानसी आईला म्हणत असते. तर आई ही पुढे तिला सांगत असते की तुला काय वाटतं, तो आपल्या बाबांना मदत करायला आला होता? नाही, तो त्यांना लुबाडायला आला होता. त्याबरोबर पुढे आता आई म्हणत असते की मला माहीत आहे पाडगावबद्दल. त्याबरोबर लगेच मानसी म्हणते, काय म्हणजे आई, अगं अजून काय काय गोष्टी लपवल्यास तू माझ्यापासून? एवढा विश्वास काय तुझा त्या तेजसवर? त्यावर आई सांगत असते, कारण त्याने मला विश्वास दिला होता. त्याच्या नजरेत मी विश्वास पाहिला माझ्या मुलीला आयुष्यभर सुखात ठेवण्याचा, तिच्यावर नितांत प्रेम करण्याचा. त्याबरोबर आता निधीसुद्धा म्हणत असते, ताई मलासुद्धा आधी या सगळ्या गोष्टी नव्हत्या पटल्या, पण ज्यावेळेस मला जाणीव झाली की तेजसचं तुझ्यावर प्रेम आहे त्यावेळेस मलासुद्धा पटलं. तर आई पुढे म्हणत असते की तेजसने फक्त सुचवलं, पण दागिने गहाण ठेवायची परवानगी मीच दिली ना. त्याबरोबर लगेचच मानसी म्हणत असते, याचा अर्थ माझ्या बाबांच्या मृत्यूला जितका जबाबदार तेजस आहे तितकीच तूसुद्धा. तू त्याला साथ दिलीस आई, त्यामुळे मी इथेही राहणार नाही. त्याबरोबर पुढे आता आई विचारते, काय पागल झाली आहेस का तू मानसी? काय बोलते आहेस तू हे? त्यावर मानसी म्हणत असते, हो आई, मला इथेही राहायचं नाही. मी ना प्रभूंकडे जाणार ना तुझ्याकडे राहणार. तर पुढे आता आई म्हणत असते की मला खात्री आहे तेजस एक ना एक दिवस तुझा गमावलेला विश्वास परत नक्की मिळवेल. तर दुसरीकडे तेजस हा संपतरावांच्या फोटोबरोबर बोलत असतो. संपतराव, हे बघा, मी खरंच तुमची फसवणूक नाही केलेली. तुम्हाला तरी हे मान्य आहे ना? तुम्हाला खरं काय आहे आणि काय नाही ते सगळं माहीत आहे. आता तेजस हा संपतरावांच्या फोटोबरोबर बोलत असतो आणि तो खूप भावूक झालेला असतो. तर दुसरीकडे आता मानसी ही घर सोडून चाललेली असते. तर तिला थांबवण्यासाठी, अडवण्यासाठी आई ही दारात आडवी उभी राहिलेली असते आणि ती मानसीला जाऊ देत नसते. मानसी आईला सांगते की आई मला जाऊ देत, तुला माझी एवढीशी जरी काळजी असशील ना तर मला थांबवणार नाहीस. आई म्हणत असते, मानसी अगं का असा त्रास देतेस आम्हाला, का असा छळ करतेस आमचा? नको जाऊस, ऐक माझं. त्यावर मानसी म्हणत असते की नाही, मी थांबणार नाही आई, जाऊ देत मला, नको थांबवूस. कशाला थांबू मी इथे? हां सांग ना. आता मला नाही थांबायचं. माझी एवढीशी जरी किंमत असेल ना तुला, तर वाट अडवणार नाहीस तू माझी, जाऊ देशील मला. माझ्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत आहे तेजस. तेजसमुळे माझ्या बाबांचा जीव गेला आहे आई, नाही थांबायचं मला इथे. आता एवढं बोलून मानसी ही आईच्या मागून तिकडनं निघून जाते. त्यानंतर आता निधी आणि आईला मात्र या सगळ्या गोष्टींचं खूप जास्त वाईट वाटलेलं असतं आणि त्या दोघी आता रडत असतात. त्यांना कळत नसतं की आपण आता करायचं तर नेमकं करायचं काय. तर दुसरीकडे आता तेजस हा संपतरावांचा फोटो बाजूला घेऊन बसलेला असतो आणि तो फोटोजवळ बोलत असतो, संपतराव, ह्या सगळ्या घडामोडींमध्ये माझ्या आयुष्याची फरफड झाली, माझ्या आयुष्याचं काय झालं, काय होईल, या सगळ्याचा मला काहीच फरक पडत नाही. पण लकीच्या आमच्या आयुष्याची माझ्या आयुष्यात आल्यानंतर खूप फरफट, खूप वडवड झाली. पण आता मला हे नको आहे. काहीही झालं तरी मी त्यांना स्वतःपासून फार काळ लांब राहू देऊ शकत नाही. माझं चुकलं, मला माफ करा. मी त्यांची स्वतःहून जाऊन माफी मागेन, पण मला त्यांच्यापासून दूर नाही राहायचं, आता नाही राहायचं. आम्ही होऊ ना पुन्हा एक. संपतराव बोला ना. इतक्यात तिकडे संपतराव आलेले असतात. आता संपतरावांचा आवाज तेजसला येतो, होणार.
पुन्हा एक होणार. त्याबरोबर आता संपतरावांचा आवाज आल्यामुळे तेजस लगेचच उठून उभा राहतो आणि दरवाजाकडे बघतो. तर दारात संपतराव उभे असतात गेट बाहेर. आता तेजस हा संपतरावांकडे चालत येतो आणि म्हणत असतो, संपतराव. तर संपतराव म्हणत असतात की हो मी. काय आहे ना तेजसराव, जोपर्यंत मुलीचा संसार सुखाचा होत नाही तोवर बापाला काही चैन पडत नाही ना, म्हणून यावं लागलं. आता इकडे संपतरावांना तेजस फेस टू फेस समोरासमोर बघत असतो, पण त्याला विश्वासच होत नसतो की आपल्या समोर मेलेले संपतराव उभे आहेत. मग लगेचच आता तेजस हा पुन्हा समोर व्यवस्थित बघतो, तर तोपर्यंत संपतराव हे नष्ट झालेले असतात, तिकडनं गायब झालेले असतात. तेजस म्हणत असतो, मला संपतराव कसे काय दिसले, याचा अर्थ मला भास झाला. आता भास झाला असं तो बोलून मागे फिरतो, इतक्यात त्याला मागेही संपतराव दिसायला लागतात. आता दुसरीकडे तेजस हा घाबरलेला असताना मानसी रस्त्याने एकटीच चाललेली असते आणि इतक्यात एक माणूस येतो आणि मानसीला चाकू दाखवतो. आता चाकू बघून मानसी प्रचंड घाबरते. त्याबरोबर हा एपिसोड इथेच संपतो. मित्रांनो, एपिसोड आवडला तर एपिसोडला लाईक आठवणीने करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी छान उत्तम पद्धतीने घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, काळजी घ्या.